नमस्कार मंडळी, मी मनीष शिरोडकर. मला कोकणचा मनीष युट्यूब चॅनल मध्ये तुमचा स्वागत असा. तर आज असा श्रीदेव रामेश्वर आखेरीचो रथोत्सव. तर रथोत्सवाक आम्ही जातलो आणि ह्या वर्षीची तुमका विद्युत रोषणाई ह्या वर्षी कसा नियोजन केला आणि किती भाविकांची गर्दी आहे तर तुमका ह्या व्हिडिओत बघू मिळणार असा. तर चला जाऊया थेट. नमस्कार मंडळी, आता आम्ही येऊन पोचलो आखेरीच्या रथोत्सवासाठी. तुमका मी दाखवते ह्या वर्षीची कशी विद्युत रोषणाई वगैरे केलेली असा आणि रथ कसं सजावट वगैरे केलेलो असा तो तुमका ह्या व्हिडिओत बघू मिळणार असा. तर चला आता जाऊया रथासाठी. तर या वर्षी लवकर इल्यामुळे काय गर्दी वगैरे वाटणार नाही, तर एवढ्यात ह्या रस्त्यात भरपूर ट्रॅफिक असता. पाठीमागे बघू शकताय तुम्ही विद्युत रोषणाई कशा प्रकारे केलेली आहे ती. तर चला आता जाऊया. आणि इकडून सुरुवात होता ही दर्शनाची लाईन. तुम्ही बघू शकता दर्शनाची लाईन केवढी मोठी आहे. दर्शनाची लाईन बघा मंडळी कैसून सुरू होती. मंडळी ह्या वर्षीच्या रथाची सजावट बघा किती सुंदर केलेली असा. असं वाटतं की एका बघतच राहायचं. आणि विद्युत रोषणाई पण रथावर किती भारी केलेली आहे तुम्ही बघू शकता. मंडळी ह्या वर्षीचं रथोत्सवाची रथाची कशी सजावट केली आहे ते तुमका मी दाखवतोय आणि विद्युत रोषणाई कशी केली आहे ते बघू शकता तुम्ही पाठीमागे. तर आता आपण श्रीदेव रामेश्वर देवाचा दर्शन करू. आपण मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत. तर बघू शकताय भाविकांची गर्दी. तशी ह्या वर्षी थोडीफार गर्दी कमी आहे, कारण आम्ही आता वाजले 9 लवकरच येतो. त्यामुळे रथ ओढूच्यासाठी रात्री लोकांची भरपूर प्रचंड गर्दी असतात. आता आपण जाऊया दर्शनाक देवळाच्या आतमध्ये. तुम्हाला दाखवतोय कशा प्रकारे कसे लाईन वगैरे असतात ते दर्शनासाठी. तर रथ बघू शकताय तुम्ही ह्या वर्षी जो कशा प्रकारे सजावट केलेली आहे ती. तर आता मंडळी आम्ही आता येऊन पोचलो मंदिराच्या समोर. आणि मंदिराच्या समोरून तुमका मी विद्युत रोषणाई बघा किती सुंदर केलेली आहे. आता जाऊया थेट मंदिराच्या आतमध्ये आणि कशा प्रकारे रांगा कशा प्रकारे नियोजन केलेला आणि श्रींचा म्हणजे श्रीदेव रामेश्वराचा दर्शन घेऊया. मंडळी समोरच बघताय ही असा दर्शनाची लाईन. आणि दर्शनाच्या लाईनीचं नियोजन अगदी दरवर्षीप्रमाणे केलेलं असा. येणाऱ्या भक्तांका कुठलाही त्रास न होता ह्या श्रीदेव रामेश्वराचं दर्शन केला जातं तुम्ही बघू शकता. आणि पूर्ण मंदिराच्या आवारात पूर्ण मंदिराच्या पाठीमागून एक गोल फेरी मारून आणि नंतर थेट श्रीदेव रामेश्वराचं दर्शन केलं जातं तुम्ही बघू शकता. दगडी कोरीव काम शिल्पकलेचा प्रतीक असलेला श्रीदेव आखेरी रामेश्वराचं मंदिर बघू शकता. समोर गाभारं किती सुंदर सजावट केलेल्या फुलांनी आणि ह्या खांब्यांवरती पण फुलांचे गुच्छ हे लावलेले आहेत. आणि अशा प्रकारे ही दर्शनाची लाईनी पुढे पुढे सरकतात बघू शकताय तुम्ही. आणि आता आपण थोड्याच वेळात तुमका मी श्रीदेव रामेश्वराचा मुखदर्शन होणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा. आणि ही असा गाऱ्याने वगैरे समोरच तुमका इकडे घातला जाता तुम्ही बघू शकता. तुमका मी ह्या वर्षी दाखवतोय की कशा प्रकारे नियोजन केलं जातं दर्शनासाठी. रांगा आता तुम्ही पाठीमागे बघू शकता. सगळ्या भाविकांनी अशी रांगा लावलेल्या असत. शशांक गुरव मित्र असल्यामुळे म्हाका व्हिडिओ वगैरे काढूक आवडत आले. तर फोटो वगैरे काढूक आवडून नाही असा. तर आता रथाची बाहेरची आपण आता शूटिंग करूच्या तुमका बाहेरचा पण रथाचा वगैरे दाखवतोय.
बघू शकताय कशा प्रकारे भाविकांनी लाईन लावली. पराग भाई इकडे प्रसाद वाटप करतात आणि सगळ्या भाविकांका प्रसाद कसं वाटप करतात तर तुम्ही बघू शकता या व्हिडिओ मार्फत. दर्शन करून मंडळी इल्यानंतर बाहेर जाऊच्यासाठी ह्यो दरवाजा तुम्ही बघू शकता. असे दर्शनाच्या रांगा ही आतमधून अशा प्रकारे जातात. तुम्ही बघू शकताय की किती भाविकांची गर्दी आहे. पुन्हा एकदा रथाची विद्युत रोषणाई बघू शकताय तुम्ही. केवढं मोठं रथ आहे. सिंधुदुर्गातलं सर्वात मोठं रथ तुम्ही म्हणू शकताय श्रीदेव रामेश्वर देवाचं. आणि श्रीदेव रामेश्वर तुम्ही सर्वात उंच ही जो मजलं तिकडे श्रीदेव रामेश्वर स्वार होता. आणि नंतर सगळे जी रयत असा आखेरीची ते सगळे लोक भक्त हे रथ पूर्ण आनंदान हर हर महादेव या गजरात ओढत असतं. तुमका आता थोड्याच वेळात भाविकांची गर्दी वाढतच चालली आहे. तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे भाविकांची गर्दी असा ती. आणि ह्या वर्षी पण विद्युत रोषणाई ही चांगल्या प्रकारे केलेली असा. हे बघा बघू शकताय तुम्ही रथाची विद्युत रोषणाई. अजून खूप टाइम आहे. आता 9 वाजले त्यामुळे 12 वाजता पालखी वगैरे आणि रथ ओढूक नंतर तरंग देवता वगैरे येऊचं ते खूप टाइम असा. तर तोपर्यंत आपण काहीतरी खाऊया आणि दुकानं वगैरे बघू शकताय. पाठीमागे आता सगळे खेळांचे लावलेले असतात म्हणजे लहान मुलांचे खेळ सगळे पाठीमागे बघू शकताय. सगळे तुमका दाखवते थांबा. लहान मुलांसाठी असे गमती जमतीचे खेळ. आणि तुम्ही पण लहानपण असताना असे गमतीचे खेळ खेळलात पण त्यावेळी खेळ असे येतच नव्हते. तुम्ही बघू शकताय किती मजा करतात ही लहान मुलं. आणि हीच असतात जत्रेची मजा. आणि कोकणात अशी प्रचंड जत्रा भरत असतात तशी ही रथोत्सव हे कोकणातलं सर्वात मोठं रथोत्सव आहे. तर बघू शकताय तुम्ही कशा प्रकारे ही मजा करतात. आता थोड्याच वेळात मंडळी रथ ओढणार असत तर श्रीदेव रामेश्वर आपल्या पालखीत स्वार होऊन रथात स्वार होण्यासाठी येतात. तुम्ही बघू शकताय. आणि सगळे तरंग देवता त्यांच्या पाठवून सगळे येतात. आणि सगळे पालखी वगैरे झाल्यानंतर सगळे विधी झाल्यानंतर नारळ वगैरे वाढवून झाल्यानंतर हे रथ ओढलं जातं. तर तुमका आता थोड्याच वेळात बघा आणि हे कशा प्रकारे विधी केले जातात ह्या तुमका न चुकता ह्या व्हिडिओ मार्फत बघू मिळणार असा. व्हिडिओ खूप लॉंग होता तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि शेअर पण करू विसरा नका. तर बघा किती विद्युत रोषणाई असतात. आणि असेच आता तुमका हे थोडेफार तरंग देवता कशा प्रकारे पुढचे विधी आहेत ते तुमका ह्या व्हिडिओतून दिसणारा. तर बघा श्रीदेव रामेश्वर इलेला तुम्ही समोर बघतात. आणि श्रीदेव रामेश्वर आता रथात स्वार होण्यासाठी सज्ज झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आता कशा प्रकारे रथात श्रीदेव रामेश्वरांचे आगमन होताला. तर तुमका ह्या व्हिडिओत बघू मिळणार. आता बघा श्रीदेव रामेश्वर रथामध्ये स्वार झालेले आता बघू शकताय. आणि आता थोड्या वेळात पुढचे विधी झाल्यानंतर रथ ओढूक सुरुवात होणार असा. तर व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा. ह्यो मंडळी तुम्ही बघताय ह्यो असा रथ ओढूचो वालो. ह्या दोरीक वालो म्हणतात मालवणी भाषेत. आणि ह्यो वालो ओलांडून चप्पल वगैरे घालून नाही चप्पल वगैरे काढून रथ ओढलं जातं. तुम्ही बघू शकता. आता ह्यो वालो पूर्ण पुढेपर्यंत पसरलो जातलो जेणेकरून सगळ्यांका ओढूक मिळाक होयो.
आता म्हणजे हे तरंग देवता पूर्ण जे मंदिरात देव असत, भावई देवी म्हणा आणि आजूबाजूचे सगळे मंदिरात देव त्यांच्या भेटीगाठीसाठी जातं. नंतर पूर्ण हे 3-4 फेरी मारून रथाची, त्यानंतर पूर्ण पुढे रथ ह्यो ओढलं जाता. नारळ वगैरे वाढवताना तुमका आता पुढे बघू मिळतं. तर बघू शकताय कसे तरंग देवता हे जातात. आता मंडळी थोड्याच वेळात रथ ओढूक सुरुवात होणार असा. तर जे मानकरी असतात देवळाचे, देवस्थानाचे, त्यांका सगळ्यांका नारळ दितात आणि नारळ ह्यो रथाच्या चाकावर वाढवलं जाता. तो बघा कशा प्रकारे हे नारळ देतात ते. नारळ वाढवून झाल्यानंतर पुन्हा एकदा तरंग देवतांचे हे फेरी असतात आणि ही फेरी झाल्यानंतर मग रथ ओढूक सुरुवात होणारच असा. तर हे आता हे काय ते थोडेफार विधी रवलेत ते बघून घ्या मंडळी. तर मंडळी तरंग देवतांचे हे सगळे काय विधी होते ते पूर्ण झालेले असतात आणि आता रथ ओढूक सगळे भाविक, सगळे भक्तजन सज्ज झालेले असतात. तुम्ही आता बघू शकता. आता थोड्याच वेळात आता रथ ओढणार असत आणि पूर्णपणे रथ कसं ओढतं तर देवळाभोवती आणि शेवटपर्यंत हे व्हिडिओ मी केलाय. तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. बोला हर हर महादेव. आणि आता रथ ओढूक सुरुवात करणार असत तर बघा मंडळी किती मजा येतात ती रथ ओढूक.
मंदिराच्या भोवती फिरवण्यासाठी रथ कशा प्रकारे ह्यो रथाची दिशा बदलली जाता बघू शकताय. आणि ह्या लाकडाच्या सहाय्याने ही रथाची ही दिशा बदलली जाता. बघा कशा प्रकारे हे भाविक रथाची दिशा बदलतात. आणि मंडळी तुमका दाखवतोय जा लाकूडाचो सपोर्ट ठेवच्यासाठी हे जो ठोकळो कसो केलेलो हा आणि ह्यो महत्त्वाचा हा. त्याच्यामुळेच ह्यो रथ परतलो जाता तुम्ही बघू शकता. आणि ह्या किती जड हा आणि कशा प्रकारे ह्याच्यामुळेच ह्यो रथ परतलो जातो तुम्ही बघा. पुन्हा एकदा तर आता त्याच्या जी दिशा ती सरळ करूचो प्रयत्न करतात भक्तजन. बघू शकता किती गर्दी आती. ह्या वर्षी पण 2025 रथोत्सव. तुम्ही बघू शकता आता मंदिराच्या बरोबर पाठच्या साईडीक आता इलेलो असा आणि आता 2 फेरी रवले. त्याच्यानंतर रथोत्सव संपन्न होतो ह्या वर्षीचं. बघू शकता किती कष्ट लागतात आणि ही जी मजा असा ना रथ ओढूची ही तुमका कोकणात येऊनच अनुभव मिळतला. आणि दरवर्षी अखेरीच्या रथाक ही गर्दी भाविकांची ही वाढतच चालली आहे. तुम्ही बघू शकता ह्या वर्षी पण किती गर्दी आहे. आता वाजले असं 3 तरी पण गर्दी बघू शकता किती असा ती भाविकांची.
पाठीमागे येयलेलो असा. तर ह्या वर्षी जो रथ कसं ओढतं हो अनुभव भरपूर आगळं वेगळं अनुभव असा तुमका आता मी दाखवतोय. पूर्ण आता अर्धी फेरी झाली आणि एक फेरी आता रवली. त्याच्यानंतर पूर्ण रथ पूर्वी त्यांची जागा असतात रथ ठेवण्याची जागा थंय ठेवलं जातं आणि रथोत्सव ह्यो पूर्ण संपन्न होतात. आता बघा पाठीमागे थांबलेला रथ भरपूर भाविकांची गर्दी आहे या वर्षी पण. आता बघूया मी पण आता ओढूक जातलं आहे. ओढूची जी मजा असा आणि ही मजा फक्त ही मंडई कोकणातच असा. आणि अखेरीचो रथ उत्सव म्हणजे सगळ्यात सिंधुदुर्गातलो सगळ्यात मोठं रथ उत्सव असा. तुम्ही बघू शकताय किती भाविकांची गर्दी आहे पाठीमागे. तर मंडई देव आता सकाळी 8 वाजेपर्यंत श्रीदेव रामेश्वर हे रथातच असतात आणि ही तरंग देवता पण हय असतात. 8 नंतर पूजा करून मंदिरात नेलं जातं. तर मंडई अशा प्रकारे या वर्षीचो रथोत्सव अखेरीचो संपन्न झालेलो आहे तुम्ही बघू शकताय. आणि आपल्या मेन स्थानावर ठेवच्यासाठी रथ आता इकडे गेलेलो असा आणि पाठीमागे आता बघताय तुमका मागच्या वेळी मी व्हिडिओ दाखवलेला आहे त्या ठिकाणी रथ आता उद्या ठेवतले. तर रथोत्सव 2025 या वर्षी पूर्ण जबरदस्त मजा येईल आणि एक आगळं वेगळं अनुभव या व्हिडिओतून तुमका बघूक मिळणार असा. तर व्हिडिओ जर तुमका आवडला तर कोकणचा म्हणजे यूट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशा कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये.